नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील एक अतिशय अनोखी आणि प्रसिद्ध अशी जत्रा, घोडेमुखची जत्रा म्हणजेच कोंबड्यांची जत्रा. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणी दरवर्षी होणारी ही जत्रा केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती इथल्या ग्रामदैवताच्या श्रद्धेचा एक अविभाज्य भाग आहे. या जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे नवसाला पावणारे घोडेमुख देवस्थान आणि भक्तांनी मोठ्या श्रद्धेने देवाला अर्पण केलेले कोंबडे. या जत्रेच्या निमित्ताने संपूर्ण गाव गजबजलेलं असतं. आजूबाजूच्या गावातूनच नव्हे तर लांबवरून लोक ही जत्रा पाहण्यासाठी आणि देवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कशा प्रकारे रंगीबेरंगी कोंबडी, उत्साही वातावरण आणि ग्रामस्थांची लगबग या जत्रेला एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून देतात. ही जत्रा म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर ती कोकणच्या लोकसंस्कृतीची आणि परंपरेची एक जिवंत साक्ष आहे, जिथे श्रद्धा आणि उत्साह यांचा अनोखा संगम आपल्याला अनुभवायला मिळतो. चला तर मग या अनोख्या सोहळ्याचा आनंद घेऊया आणि इथल्या मातीतील संस्कृती जवळून जाणून घेऊया. हे ठिकाण निसर्गरम्य असून भाविकांना दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते. कोकणात वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड आणि पेंडूर या गावांच्या सीमेवर एका डोंगराच्या माथ्यावर श्री देव घोडेमुख हे जागृत देवस्थान वसलेले आहे. या देवाला 360 चाळांचा अधिपती मानले जाते. या जत्रेला कोंबड्यांची जत्रा असेही म्हणतात, कारण येथे नवसाला पावणारा देव म्हणून कोंबड्यांचा बळी देण्याची किंवा कोंबड्या अर्पण करण्याची मोठी प्रथा आहे. अश्वामुळे म्हणजेच घोड्यामुळे या दैवताची प्राप्ती झाली, म्हणून या देवाला घोडेमुख असे नाव पडले. या देवाचे मूळ रूप हे शिवशंकराचे मार्तंड भैरव रूप असे मानले जाते. या देवस्थानाचे महात्म्य इतके कडक मानले जाते की मातोंड आणि पेंडूर या गावात आजही घोड्यावर बसणे निषिद्ध मानले जाते. देवाचा अपमान होऊ नये म्हणून गावात कोणीही घोड्यावर सवारी करत नाही, अशी जुनी परंपरा आहे. ही जत्रा साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात भरते, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात भरते. हा देव नवसाला पावणारा असल्यामुळे भाविक आपली इच्छा पूर्ण झाल्यावर देवाला कोंबडा अर्पण करतात. जत्रेच्या दिवशी हजारो, लगभग 30-35 हजार कोंबड्यांचा बळी दिला जातो किंवा मान दिला जातो, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ही जत्रा कोंबड्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते. अजून एक विशेष नवल म्हणजे असं की येथे ह्या जत्रेदिवशी हजारो संख्येने कोंबडे कापले जातात. मात्र दुसऱ्या दिवशी येथे येऊन बघाल तर साधं एक कोंबड्याचं पीस देखील पाहायला मिळत नाही. खरंच दैवी शक्तीचा एक वेगळा चमत्कार येथे अनुभवायला मिळतो. जत्रेच्या दिवशी मातोंड येथील श्री सातेरी देवीच्या मंदिरातून तरंग म्हणजेच देवाचं प्रतीक वाजत गाजत डोंगरावर घोडेमुखाच्या मंदिरात नेले जाते. त्यानंतर धार्मिक विधी होऊन कोंबडे कापण्यास सुरुवात होते. दक्षिण कोकणातील हे एक अत्यंत जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे.